नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनलवर नवीन आले असाल तर माझं नाव आहे आद्या। मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, मेकअपच्या हॅक्स आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला 6 वारीची झटपट नऊवारी साडी कशी घालायची ते शिकवणार आहे। खरं तर फ्रेंड्स, मला नऊवारी साडी ही 9 मीटरचीच नेसायला खूप आवडते आणि मला ती नेसता देखील येते, पण सगळ्यांनाच नऊवारी साडी नेसता येईल असं अजिबात नाही आहे आणि प्रत्येक स्त्रीला नऊवारी साडी घालायला खूप आवडतं। आणि आता वटपौर्णिमा देखील येते, त्यानंतर वेगवेगळे आपले महाराष्ट्रीयन सण येतात। अशा वेळी छानशी नऊवारी साडी घालून मराठमोळा साज केला ना तर त्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते। आणि जर नऊवारी साडी 9 मीटरची आपण खरेदी करायला गेलो ना तर ती खूप महाग पण असते आणि फ्रेंड्स, जी 6 वारी साडी असते ती नऊवारी साडीपेक्षा स्वस्त पण असते आणि प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये 6 वारी साडी भरून भरून असतात। म्हणून आज मी तुम्हाला 6 वारीची नऊवारी साडी कशी नेसायची ते शिकवणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं मी व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला आता आपण व्हिडिओ सुरू करूयात। फ्रेंड्स, 6 वारीची नऊवारी साडी कशी नेसायची चला बघूयात। सगळ्यात आधी आपल्याला एक ब्लॅक कलरची किंवा तुमच्या साडीच्या कलरची छान अशी अँकल लेंथ लेगिंग घालून घ्यायची आहे। फ्रेंड्स, तुम्ही 3/4 साईजची लेगिंगसुद्धा घालू शकता। शक्यतो तुमच्या साडीच्या कलरची लेगिंग घाला। माझी साडी डार्क आहे म्हणून मी ब्लॅक कलरची लेगिंग घेतली आहे। जर तुमच्याकडे साडीच्या कलरची लेगिंग नसेल तर तुम्ही न्यूड कलरची लेगिंग घालू शकता। फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता मी छान अशी ग्रीन कलरची साडी घेतली आहे आणि मी जो पदर आहे तो आधीच बनवून घेतला आहे। छान असा आपल्याला छोट्या प्लेट्सचा पदर बनवून घ्यायचा आहे। पदर तुम्ही जेव्हा आधी बनवून घेता तुमची नऊवारी साडी किंवा साडी छान अशी झटपट नेसून होते। पदराची जी साईज आहे ती माझ्या पायाच्या खालच्या टोकापर्यंत घेतली आहे। मी तुम्हाला हाताचा माप देखील दाखवते। मी माझे दोन्ही हात पसरवले एवढा मोठा पदर मी साडीचा बनवून घेतला आहे। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला आधीच पदर बनवून घ्यायचा आहे। आता आपल्याला साडीचा लास्ट टोक आहे तो मागून डाव्या हातावर घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता डाव्या हातावर आपल्याला 1.5 मीटर साडी काढून घ्यायची आहे। मी तुम्हाला हाताचा माप देखील दाखवते, ठीक आहे। बघू शकता तुम्ही साडीचा 1.5 मीटर जो भाग आहे तो कसा मोजायचा। आपल्या हातापासून आपल्या शोल्डरपर्यंत 1 मीटर आणि साडीचा अर्धा जो मीटर आहे तो, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला 1.5 मीटर साडी डाव्या हातावर काढून घ्यायची आहे। आता उजव्या हातावरची साडी पण सांगते। पदर सोडून आपल्याला उजव्या हातावर पण 1.5 मीटर साडी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे, ठीक आहे। दोन्ही साईडला आपल्याला 1.5 मीटर साडी काढून घ्यायची आहे आणि सेंटरला आपल्याला अशा प्रकारे 2 टोक काढून घ्यायचे आहे साडीचे आणि आपल्याला आता सेंटरला बेली बटनच्या इथे, ठीक आहे, एक छान अशी टाईट गाठ बांधून घ्यायची आहे। फ्रेंड्स, गाठ बांधता वेळेस साडीच्या ज्या कडा आहेत, साडीचा जो काठ आहे तो कमरेवर अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला शक्य तेवढं टाईट ही गाठ बांधून घ्यायची आहे, कारण फ्रेंड्स या साडीचा जो पूर्ण लोड असतो नऊवारी साडीचा तो या बेली बटनच्या गाठीवर अवलंबून असतो, त्यामुळे व्यवस्थित टाईट गाठ बांधून घ्या। गाठ बांधल्यानंतर ही जी 2 टोकं आहेत ती आतल्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला खोचून घ्यायची आहेत। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण गाठ बांधून साडी जी आहे ती सिक्युअर करून घेतली आहे। आता फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला जी साडी आहे ती 1.5 मीटर आली आहे। आता सगळ्यात आधी तुम्हाला डाव्या बाजूचा जो साडीचा भाग आहे तो घ्यायचा आहे, एकत्र करायचा आहे आणि हा जो साडीचा भाग आहे तो तुम्हाला डाव्या पायाला गुंडाळून मागच्या बाजूला अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचा आहे, ठीक आहे। तुम्ही बघू शकता डाव्या पायावर छान अशी आपली धोती क्रिएट झाली आहे। आता राहिलेली ही जी साडी आहे त्याच्या आपल्याला छान अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। पहिली जी प्लेट्स आहे ती अशा प्रकारे बाहेरच्या बाजूने आपल्याला काढून घ्यायची आहे आणि शक्यतो लक्षात ठेवा या ज्या प्लेट्स आहेत त्या तुमच्या साडीच्या काठे एवढ्याच असायला पाहिजेत, म्हणजे छोट्या छोट्या असायला पाहिजेत, तेव्हाच तुमच्या साडीचा जो लुक आहे तो सुंदर येतो। आणि पुढची जी प्लेट्स आहे ती समोरच्या बाजूने अशी आली पाहिजे, ठीक आहे। आता ज्या सर्व प्लेट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत एकावर एक।
एकावर एक प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर आता एकत्र केलेल्या या ज्या प्लेट्स आहेत त्यांच्यावर हात फिरवून घ्या सगळ्यात आधी। त्यानंतर आता या ज्या प्लेट्स आहेत त्यांना आपल्याला सेफ्टी पिनच्या हेल्पने छान असं सिक्युअर करून घ्यायच्या आहेत। जेव्हा तुम्ही सेफ्टी पिन लावून या सर्व ज्या प्लेट्स आहेत त्या सिक्युअर करून घेता तेव्हा तुमच्या प्लेट अजिबात विस्कटत नाही आणि त्या आजूबाजूला देखील जात नाही, ठीक आहे। तर मी सेफ्टी पिन लावून छान अशा ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित सेट केल्या आहेत। आता आपल्याला जो प्लेट्सची जी फिनिशिंग आहे ती जर नीट अँड क्लीन पाहिजे असेल तर काय करायचं आहे, अशा प्रकारे वरच्या बाजूने खालच्या बाजूला आपल्याला या ज्या प्लेट्स आहेत त्या खाली गुंडाळत यायचं आहे। खाली छान असा गोला झाला की तिथे आपल्याला जोरात प्रेस करून घ्यायचे आहे। प्रेस करून झाल्यानंतर परत आपल्याला त्या मोकळ्या करायच्या आहेत अशा प्रकारे। आता तुम्ही बघू शकता या ज्या प्लेट्स आहेत त्या छान अशा नीट आणि क्लीन दिसत आहेत, म्हणजे जसं की आपण आयर्न केलं आहे तशा प्रकारे, ठीक आहे। आता या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला सेंटरला, म्हणजे जिथे आपला बेली बटन आहे, जिथे आपण गाठ बांधून घेतली आहे इथे, ठीक आहे, इथे आपल्याला या ज्या प्लेट्स आहेत त्या आतल्या बाजूने अशा खोचून घ्यायच्या आहेत, आतमध्ये टक करायच्या आहेत, ठीक आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आतमध्ये टक केल्यानंतर समोरची जी साडीची प्लेट आहे ती छान अशी डाव्या बाजूवर म्हणजे डाव्या पायावर दिसते आणि ती तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। आता साडीचा जो हा भाग आहे, प्लेट्स आहे, ही जी प्लेट्स आहे ती आपल्याला नंतर व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायची आहे। पुढे मी ती तुम्हाला दाखवते। आता फ्रेंड्स आपल्याला उजव्या साईडचा साडीचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे, जो आपण पदर बनवलेला होता तो भाग, तो आपल्याला उजव्या पायाला गुंडाळून खालच्या बाजूने मागे काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे, म्हणजेच तुमच्या उजव्या पायावर पण छान अशी नऊवारीसारखी धोती क्रिएट होईल, ठीक आहे। आता आपला जो पदराचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, म्हणजे जी धोती आहे ती अजिबात टाईट नसली पाहिजे, छान अशी लूज करून घ्यायची आहे, तिला व्यवस्थित नीट आणि क्लीन करायची आहे। धोती जर टाईट असली तर ती अजिबात सुंदर दिसणार नाही, तर ती थोडीशी लूजच ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला जे साडीचे काठ आहेत ते व्यवस्थित सेंटरला घ्यायचे आहेत आणि जो पदर आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला खांद्यावर टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता फ्रेंड्स तुम्ही पदराची साईज बघू शकता, पदर जो आहे तो बरोबर गुडघ्याच्या खाली म्हणजेच मागच्या बाजूला काखेमध्ये आला आहे, ठीक आहे, एवढा पदर आपल्याला पाहिजे। आता मी इथे टी शर्ट काढून ब्लाऊज घातला आहे, ठीक आहे। आता आपल्याला पदर खांद्यावर व्यवस्थित सिक्युअर करायचा आहे, पण त्याआधी एकदा व्यवस्थित साडीवर हात फिरवून घ्या, म्हणजे तुमची जी धोती आहे ती व्यवस्थित लूज करून घ्या, टाईट नसली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी म्हणजे समोरून ज्या पदराच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्या। त्यानंतर गळ्याजवळ जी तुमची पदराची काठ असते ती व्यवस्थित करून घ्या, ती जर बाहेर दिसेल तर अतिउत्तम, ती सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला हा जो पदर आहे त्याची लेंथ बघा व्यवस्थित आली आहे, ही लेंथ जास्त असेल तर बेटर आहे, कारण खूप साऱ्या लेडीजला डोक्यावर पदर घ्यावा लागतो, ठीक आहे। तर डोक्यावर पदर घेण्यासाठी पदर तुम्हाला लॉंग काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता हा जो पिन आहे तो मी अजिबात काढून नाही घेतला आहे, ठीक आहे। जर तुम्ही काढलात तर तुमच्या सर्व ज्या प्लेट आहेत त्या विस्कटून जातील। आता आपल्याला सेफ्टी पिनच्या हेल्पने छान असं पदर जो आहे तो ब्लाऊजला सिक्युअर करून घ्यायचा आहे, ठीक आहे। फ्रेंड्स पदर व्यवस्थित ब्लाऊजला सिक्युअर केल्यानंतर आता आपल्याला समोरचा हा सेफ्टी पिन आहे तो काढून घ्यायचा आहे। आता या ज्या प्लेट्स आहेत त्यांच्यावर व्यवस्थित हात फिरवून त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत, नीट आणि क्लीन करायच्या आहेत। जेव्हा तुम्ही व्यवस्थित नीट आणि क्लीन करता त्यावेळेस असं वाटतं की ज्या समोरच्या प्लेट्स आहेत त्यांच्यावर आपण आयनिंग करून घेतली आहे, ठीक आहे। आता तुम्ही बघू शकता मी सेट करून घेतल्यानंतर या ज्या प्लेट्स आहेत त्या किती सुंदर दिसत आहेत। आता आपल्याला गळ्याच्या समोरची म्हणजे ही पहिली जी प्लेट आहे ती व्यवस्थित मागच्या बाजूने खेचून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो समोरचा पदर आहे तो खाली उतरणार नाही, ठीक आहे। आणि ही जी प्लेट आहे ती मागच्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे टाईट खिचून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला मागच्या बाजूला सेंटरला घ्यायची आहे। आता ही जी प्लेट आहे सेंटरला घेतल्यानंतर लक्षात असू द्या थोडंसं खेचूनच घ्या, नाहीतर तुमचा पदर खाली येऊ शकतो। आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला सेफ्टी पिनच्या हेल्पने छान अशी सिक्युअर करायची आहे। सेफ्टी पिन जो आहे तो आपल्याला
वरच्या बाजूनेच लावून घ्यायचा आहे, आतल्या बाजूने अजिबात नाही लावायचा आणि तो पटकन पण लागला जातो. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता समोरची जी बाजू आहे ती नीट आणि क्लीन झाली आहे. आता हा जो डाव्या बाजूचा साडीचा भाग आहे तो राहिला आहे, तो तुम्ही असाही सोडू शकता, असाही खूप सुंदर दिसतो. पण ही जी प्लेट आहे ती आपल्याला मागच्या बाजूला खेचून घेऊन छान असा काष्टा क्रिएट करायचा आहे. तो तुम्हाला मी दाखवते. छान अशी कमरेवर नीट आणि क्लीन केल्यानंतर मागच्या बाजूला मी खेचून घेतला आहे. आणि फ्रेंड्स ही जी प्लेट आहे ती मागच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला सेट करायची आहे. आता तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला छान असा आपला काष्टा जो आहे तो क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला पहिल्या प्लेटच्या वर ठेवायची आहे. म्हणजेच आपण आधीचा जो पदराचा भाग होता तो मागच्या बाजूला सिक्युअर केला, त्याचा पिन आपण वरूनच लावून घेतला होता. ठीक आहे. आता त्या पिनला आपल्याला झाकून घ्यायचं आहे, त्यावर ही डाव्या साईडची प्लेट वर ठेवायची आहे. आणि आता आपल्याला हा जो सेफ्टी पिन आहे तो आतल्या बाजूला लावून हा काष्टा सिक्युअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, आपले कोणतेच पिन जे आहे ते दिसणार नाहीत आणि आपला असा छान सुंदर मागच्या बाजूला काष्टा क्रिएट झालेला आहे. आणि मागची बाजू पण तुम्ही बघू शकता किती नीट अँड क्लीन दिसते. ठीक आहे. आता फ्रेंड्स आपल्याला छान असं कमरेला कंबरपट्टा लावून घ्यायचा आहे. त्याने आपल्या नऊवारीचा लूक अजून सुंदर दिसेल आणि आपली जी नऊवारी आहे ती अजून खुळून दिसेल. तर फ्रेंड्स अशा प्रकारे 6 वारीची झटपट नऊवारी साडी तुम्ही नेसू शकता. तर फ्रेंड्स ही आहे आपली आजची व्हिडिओ. नऊवारी साडी नसूनही तुम्ही 6 वारीची सुंदर अशी नऊवारी साडी नेसू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांची पण हेल्प होईल. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे अदर काही टॉपिक असेल ना तेही मला कमेंट करून सांगा, मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आता फ्रेंड्स आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणू. फ्रेंड्स सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे मनीषा मसाल, मयुरी गुगले, सिद्धी म्हात्रे, प्रिया तकलीकर, सुनीता चेके, वैशाली आणि निकिता सावंत. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रेंड्स. आणि असेच सपोर्ट करत राहा. फ्रेंड्स तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं पण नाव घेऊन तुम्हाला पण थँक्यू म्हणेल. फ्रेंड्स आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.